नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं सत्ता शासन न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। अमरावती के दरियापुर में ठाकरे गुट को बड़ा झटका। उद्धव ठाकरे गुट के पदाधिकारियों के सामूहिक इस्तीफे। विधायक गजानन लवटे के खिलाफ खुली बगावत। विधायक लवटे पदाधिकारियों और कार्यकर्ताओं को विश्वास में नहीं ले रहे, इसलिए 200 से अधिक पदाधिकारियों ने इस्तीफे सौंपे। शिवसेना, युवा सेना, सहकार क्षेत्र और शिव सहकार अघाड़ी के पदाधिकारियों का बड़ा कदम। राजनीतिक हलकों में हड़कंप। तालुका अध्यक्ष किंवा कुठले नेत्याची नाही आहे। हे पदाधिकारी जे आहेत, शाखा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख म्हणजे सर्कल प्रमुख आहे, अशा सगळे कार्यकर्त्यांनी हे आयोजित केलेली पत्रकार परिषद आहे आणि याच्यात कुठलाही राजकीय किंवा अजून कुठला भेदभाव असा कुठल्याच प्रकारचा नाही आहे। ज्या पद्धतीने आम्ही विधानसभेत तनमन धनाने आम्ही जे कामं केले आहे, आता आमदार साहेबांना निवडून आणलं। आमदार साहेब म्हणतात की आता मी फक्त नुसतं काँग्रेसच्या भरोश्यावर बलबुत्यावर निवडून आलो। काँग्रेसची अशी परिस्थिती होती, काँग्रेसचे बूथ प्रमुख ज्या दिवशी काउंटिंग चालू असताना, वोटिंग चालू असताना बूथ प्रमुख नसतानाही आम्ही सेनेचे लोक पूर्ण काम केला। काँग्रेसच्या एकही माझ्या गावाची परिस्थिती सांगतो मी, तशी आहे तशी। संजू मेलोकार फक्त एकटा हिंडत आहे गाडीवर, एकटा माणूस, त्याच्यासोबत दुसरा कोणताही माणूस नव्हता। माझ्याजवळ व्हिडिओ आहे पोराच्या जवळ गावातल्या, मी ते सुद्धा दाखवू शकतो का बा एकटा माणूस फिरून आला आणि काँग्रेसच्या भरोश्यावर आमदार साहेब म्हणतात आमचे मी काँग्रेसच्या मतावर निवडून आलो। मग सेनेचे मत गेले कुठं? सेनेच्या लोकांना कामं नाही केले? तुम्ही विचारलं तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीनं बोलत आहे तेव्हा मी काँग्रेसच्या मतावर निवडून करत आहे। आम्ही कुठं राहत आता? तुम्ही आम्हाला अनाथ करून ठेवलं। आम्ही त्यावेळेस तर तुम्ही ज्याला आज तालुका अध्यक्ष बनवलं तो व्यक्ती दुसऱ्या पक्षाला काम करून केलं त्यानं। तुम्ही ज्याला आज तालुका अध्यक्ष बनवलं त्यानं अडसोडचं काम केलं। मला स्वतः फोन केला होता तेव्हा तुम्ही पडेल आपण भी अड़सुड़ का काम करेंगे, ये नहीं तो भी आता नहीं, वो भी नहीं आता, अपन तीसरे के काम करेंगे अड़सुड़ साहेब का। मी स्पष्ट नाकार दिलो होतो। मी अशी गद्दारी करत नाही पक्षासोबत। मी 30 वर्ष बीजेपीचा तालुका अध्यक्ष राहिलेला माणूस आहो। एकटा मुसलमान, एकमेव मी एकटा दर्यापूर तालुक्याला एकटा मोमेडियन होतो मी। बीजेपी 30 वर्ष काम केलं मी। बीजू मेंढेला विचारून घ्या, त्याला दर्यापुरात यायला बसायला जागा नव्हती, मी त्याला प्लॅटफॉर्म तयार करून दिलं। आता पक्ष ज्यावेळेस सत्तेत येते त्यावेळेस लोकांना लोढा येत असते, त्याच्यात काही दोन मत नाही। तुम्हालाही माहिती आहे, पक्ष ज्यावेळेस सत्तेत बसते त्यावेळेस त्याच्या मागे लोढा येत असते आणि त्याच प्रकारे त्यांना ते केलं माझ्यासोबत। मी काम केलं। मी पहिल्या इलेक्शन मध्ये बुंदिले साहेबाले 617 मतं, कुठली शाखा कुठलाच काहीच नसताना। आज पण आठवते मला काय लोकांना मत मागायला जायच्या वेळेस तुम्ही कोणाचं काम करून राहिले, बीजेपीचं काम करून राहिले, काय बीजेपीचं इकडे असे बोलत लोक, मला गावातले लोक बोलत असे। आज तो सत्तेत आहे पक्ष, तो सत्तेत तो कोणी येते, सत्तेच्या मागं कोणी धावते। पण मी त्यावेळेस काम केलं ज्यावेळेस या तालुक्यात बीजेपीचं काही नसताना आणि आमदार साहेब निवडून आले रमेश बुंदिले। आता लोक म्हणतील का बीजेपीची लाट होती? लाट नव्हती, लाट आताही नाही आणि पुढेही नव्हती। लोकांचं मन परिवर्तन होऊन राहिलं, लोक चेंज होऊन राहिले, चेंज मागून राहिले। या काँग्रेसले लोक कंटाळले, जेणेकरून हे आपले पैसा जमा करून भ्रष्टाचार करून गप्पर झालेले लोक आहेत। यायला सत्तेचा मास चढलेला आहे, तेव्हा याचं मास उतरत आहे आपल्याला। आता त्याच्यासाठी पर्याय एकमेव बीजेपी होती त्यावेळेस, आणि त्यावेळेस बीजेपीचा आमदारही झाला होता। बीजेपीच्या आमदारांना आपलं कामही केलं काही नसताना। आजही तो माणूस निवडून आला असता तर याची आज आमच्यावरही परिस्थिती नसती आली। पण त्यावेळेस आम्ही आमच्या तालुका अध्यक्षाच्या मागे धावलो नाही, त्या माणसाची इज्जत कायम ठेवायची आपल्याला। आम्हाला तेव्हाही जाता आलं असतं। लोकांना पैशात आम्ही दिलं, आम्हाला तुम्हाला 5 पेटी देतो आणि 6 पेटी देतो, तुम्ही आमचं काम करा। आम्ही पैशाच्या मागे नाही धावलो आणि पैशाच्या मागे धावणारही नाही आहे। एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी या पक्षात आलो होतो, पण मला काम करण्याची संधी योग्य मिळाली नाही, त्याच्यामुळे मी आज पक्षाचा राजीनामा देऊन राहिलो आणि अध्यक्षाच्याकडे मी दिले आहे। मी सरचिटणीस म्हणून होतो तालुका। अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक नमस्कार और देखते रहिए सत्ता शासन न्यूज।